जळगाव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव या पदावर मी दिनांक 15 मे रोजी प्रभार घेतलेला आहे। यापूर्वी मी सोलापूर, नाशिक आणि कामकाज केलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये महत्त्वाचा जो विषय आहे की जो राज्य पातळीवर चर्चेला जातो तो आहे अडचणीतल्या पतसंस्थांचा विषय। असंख्य ठेवीदारांचे पैसे आणि त्यांच्या ठेवी अडकलेल्या आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संस्थेने एक ॲक्शन प्लॅन तयार करणे आणि त्याच्यानुसार पुढच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये संस्थेची वसुली असेल, संस्थेची जमा झालेली वसुली असेल तिचं ठेवीदारांना वाटप करणे, वसुलीला पाठपुरावा करणे आणि त्यातून ठेवीदारांच्या रकमा देणे हे माझं पहिलं काम राहणार आहे। याला प्रायोरिटी राहणार आहे। आणि दुसरा विषय जो आहे तो की ज्या संचालकांनी ह्या पतसंस्था अडचणीमध्ये आणलेल्या आहेत अशा संचालकांच्या विरुद्ध जिथे जिथं कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईबद्दलचा पाठपुरावा करणे आणि जिथं कारवाई झालेली नाही आहे तिथं कारवाई करून त्या संचालकांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे हा माझा दुसरा अजेंडा राहील। आणि तिसरा अजेंडा की ज्या आज पतसंस्था चालू आहे, ज्या अडचणीत नाही आहे अशा पतसंस्था भविष्यामध्ये अडचणीत येणार नाही यासाठी पण त्यांची दरमहा सभा आयोजित करण्याच्या संदर्भामध्ये आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत यांच्याकडे पण याबाबत पाठपुरावा करण्यात येईल। आणि यासोबतच इतर जे काही कामकाज आहे ते कामकाज अत्यंत पारदर्शकपणे करून लोकांना एक दिलासा देण्याचं काम, नियमाप्रमाणे करण्याचं काम मी प्रयत्न करणार आहे। या कामी मला सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे। धन्यवाद।